शिंदेच्या आमदारांचा ताज लँड हॉटेलमध्ये मुक्काम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर विधान परिषदेची निवडणूक आहे 12 तारखेला आणि त्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी एकीकडे भाजपकडून घेतली जाते तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा खबरदारी घेतली जात असल्याचं दिसतंय। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेच्या आमदारांचा ताज लँड हॉटेलमध्ये मुक्काम असल्याची माहिती आहे। तर विधान परिषद निवडणुकीसाठी खास खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। भावना गवळी, कृपाल तुमाने यांच्या विजयासाठी खबरदारी घेतली जात असल्याचं दिसतंय। तर एकनाथ शिंदे यांच्याकडून पंचतारांकित हॉटेलचे 60 रूम बुक केल्याची माहिती सुद्धा समोर येते। 12 तारखेला निवडणूक आहे विधान परिषदेची आणि त्याआधी जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचं दिसतंय। कारण 2 वर्षांपूर्वी जो काही प्रकार घडलेला होता त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तख्तापलट झालेला होता। जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते काही दिवसानंतर मुख्यमंत्री राहिले नाही, ते माजी मुख्यमंत्री झाले आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे ज्यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं होतं ते याच निवडणुकीनंतर केलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल पाहायला मिळाला होता। तसा काहीसा प्रकार आता घडू नये आणि या पार्श्वभूमीवर इथं सत्ताधाऱ्यांकडून विशेष काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जात असल्याचं दिसतंय। कारण एकीकडे भाजपकडून ताज प्रेसिडेंट हॉटेल बुक करण्यात आलं आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून ताज लँड हॉटेलमध्ये त्यांच्या आमदारांचा मुक्काम केला जाणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यासाठी या हॉटेलचे 60 रूम बुक केल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।